भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले होते. थोड्या अंतरावर मुलांचा गोगाट चालू होता. बुद्ध मात्र शांत होते. मुलांचा आंब्याच्या झाडावर दगड मारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. पडलेले आंबे वेचण्यासाठी लगबग चालू होती. अचानक एका मुलाचा दगड 2 फांद्यांमधून भिरभिरत जाऊन भगवान बुद्धांच्या कपाळावर आदळला. मुले घाबरून गेली. बुद्धांनी शांतपणे डोळे उघडून बघितले तर 2 मुलं शर्मिंदा होऊन मान खाली घालून उभी होती. बुद्धांनी अत्यंत वात्सल्याने त्यांच्याकडे पाहिले. ती पळून जाण्याच्या बेतात होती, परंतु बुद्धांच्या शांत व करुण नजरेने त्यांना दिलासा दिला. मग ती हळूहळू बुद्धांच्या जवळ आली. बुद्धांच्या कपाळाला भलीमुखी खोक पडली होती. सारं कपाळ काळं निळं झालं होतं. जखमेतून रक्त ओघळत होतं. मुलं खूपच घाबरली. हात जोडून बुद्धांच्या चरणावर नतमस्तक होऊन क्षमा मागू लागली. कपाळावर जखम असूनही बुद्धांच्या चेहऱ्यावर क्रोधाची, त्रासाची किंचितही छटा नव्हती. मस्तक झुकवलेल्या मुलांच्या केसातून त्यांनी हळुवार हात फिरवला. त्यांच्या नजरेत वात्सल्य व स्पर्शात ममता होती. त्यांनी शांतपणे मुलांना विचारले, बाळांनो, क्षमा कसली मागता? तुमची चूक तरी काय आहे? आता मुलंपुरती गांगरून गेली होती. आजवर छोट्या छोट्या चुकांना मोठी शिक्षा भोगावी लागणाऱ्या मुलांना हा अनुभव नवीन होता. त्यातला एक मुलगा पुढे येऊन बुद्धांशी बोलू लागला, खरं तर आम्ही दगड आंब्याच्या झाडाला मारत होतो. त्यातला एक दगड चुकून आपल्याला लागला. आम्हाला क्षमा करा. आपल्याला दगड मारण्याचा आमचा बिलकुल हेतू नव्हता. आम्हाला आंबे हवे होते. बोलता बोलता मुलांचे डोळे भरून आले. बुद्धांनी त्यांना पुन्हा एकदा वात्सल्याने न्याहाळले. त्यांची करुणा जागी झाली. मन उचंबळून आले. नेत्रावाटे अश्रुधारा ओघळू लागल्या. इतका वेळ शांत चित्ताने संवाद साधणाऱ्या भगवान बुद्धांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुलांना अश्रूंचा अर्थच कळेना आणि मग त्यांना जाणीव झाली की हे अश्रू निश्चितच या जखमेच्या वेदनेचे असणार. रक्त वाहत असताना त्याकडे पाहून एक मुलगा म्हणाला, भगवान, आम्हाला खरंच माफ करा. बुद्ध शांतपणे म्हणाले, क्षमा कसली बाळांनो, तुमच्या वेदना मला समजतात, परंतु माझ्या डोळ्यातून जे अश्रू येत आहेत ते जखमेच्या वेदनेचे नाहीत. मग आपल्या डोळ्यात अश्रू कशाचे आहेत? मुलांनी उच्चारले. बाळांनो, माझ्या डोळ्यातील अश्रूचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मुलांनी मान हलवत होकार दर्शविला. भगवान बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, बाळांनो, आंब्याच्या झाडाला 2 दगड मारल्यानंतर त्या झाडाने तुम्हाला 2 आंबे तरी दिले, पण मी मात्र तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही. त्याचं मला अतिशय वाईट वाटत आहे, म्हणून हे अश्रू आहेत. ज्या भगवान बुद्धांनी विश्वाच्या कल्याणासाठी सत्य, अहिंसा, विशालता इत्यादीची शिकवण सर्वांना दिली, त्यांनी स्वतः मी मात्र काहीच देऊ शकलो नाही असे म्हणणे ही हृदयाची केवढी मोठी विशालता आहे. भावार्थ काय तर संत महापुरुष नेहमी प्रेमच करतात. जगाने कितीही द्वेष केला तरी आपण आपला प्रेमाचा मार्ग सोडायचा नाही. ज्यांच्या अंतरंगात प्रेम असेल तो प्रेमच देईल आणि ज्याच्यामध्ये द्वेष भावना असेल तो द्वेषच देईल. चंदनाच्या वृक्षावर कुणी कुऱ्हाडीचा घाव घातला तरी चंदन त्याला सुगंधच देणार, कारण सुगंध देणे हाच चंदनाचा स्वभाव आहे. अशाच तऱ्हेने जगातील वैर विरोध संपविण्यासाठी आपण प्रेमप्रीतीने जीवन जगूया.